अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई. एनडीपीएस प्रकरणातील 2 फरार आरोपी अटकेत. दिनांक 24 एप्रिल 2026 महाराष्ट्र पोलीस अंतर्गत अमरावती शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ प्रकरणात महत्त्वपूर्ण करत 2 फरार आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत नोंद असलेल्या गंभीर गुन्ह्यांची संबंधित आहे. नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये नोंद असलेल्या अपक्रमांक 112/2026 या गुन्ह्यात यापूर्वी 8 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखेने 2 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 2 किलो 80 ग्राम एमडी मेफेड्रॉन पावडर याची जप्ती किंमत अंदाजे 3,11,00,000 रुपये आहे. तसेच दुचाकी वाहन असा एकूण 3,12,00,000 रुपयांची मुद्देमाल जप्त केला होता. तपासादरम्यान हे अंमली पदार्थ मुंबईहून अमरावती आणण्यासाठी आल्याचे समोर आले होते. यानंतर पुढील तपासात 23 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फरार आरोपी अब्बास अहमद बशीर अहमद कुरेशी वय 28 राहणार चांदूर बाजार, सकीब जावेद मोहम्मद आसिफ कुरेशी वय 25 राहणार गवळीपुरा हे सुफियाना नगर परिसरातील येणाऱ्या असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर 24 एप्रिल रोजी गुन्हे शाखेची पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले, अटक केली. दोन्ही आरोपींविरुद्ध अमरावती शहरातील अंमली पदार्थांसंबंधात विविध गुन्हे दाखल असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 27 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी PCR सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाड तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या निर्देशनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. पोलीस प्रशासन अंमली पदार्थाविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा देत नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.